नमस्कार मंडळी, पैसा वसूल सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मुंबई गोवा रोडवरील खेड येथे. इथलं एक फेमस हॉटेल आहे, हॉटेल काळखाई कृपा. तर इथलं आपण व्हेज नॉनव्हेज जेवण ट्राय करणार आहोत. अतिशय सुंदर इथलं जेवण आहे असं आपण ऐकलं आहे. तर चला मग. जरा सांगा आपल्या इथले फेमस काय काय आहे. आमच्याकडे फेमस मटन वडे थाली फेमस आहे. ओके आमच्याकडे मच्छीमध्ये असते, ओके. सुरमई पापड वगैरे बनाडा वगैरे असतात आपल्याकडे. तर यांचं नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन आणि फिश हे फेमस आहे. आपण आता ऑर्डर करणार आहोत मटन थाळी, चिकन थाळी आणि अंडा थाळी. तर आपण ही टेस्ट करणार आहोत. बघूया कशी आहे यांची टेस्ट. तर आता आपल्या इथे दोन डिश आले आहेत. एक आहे चिकन आणि एक आहे मटन. एका ह्याच्यात वडे आहेत, एका ह्याच्यात भाकरी आहे. आपण हे दोन्ही टेस्ट करणार आहोत. आता आपली अजून एक डिश याची बाकी आहे, अंडा थाळी. ती आल्यानंतर आपण स्टार्ट करूया रिव्ह्यूविंग. अतिशय सुंदर असा स्मेल येतोय आपल्याला या डिशमधनं. घरगुती पद्धतीचं यांचं जेवण असतं म्हणून त्याचा त्रास होत नाही कोणाला. हे इथे फक्त राईस प्लेटच विकतात, बाकी हे असं काही विकत नाहीत इंडियन पंजाबी वगैरे. फक्त आणि फक्त राईस प्लेट. तर मंडळी आता आपली अंडा राईस प्लेट पण आली आहे. आता आपण टेस्ट करणार आहोत चिकन, मटन आणि अंडा अशा तिन्ही थाळ्या आल्यात आता आपल्याकडे. टेस्ट करून सांगूया कशी होती. प्रत्येक डिश घमघमाट येतोय मसाल्याचा. तर आपण मित्रांनो सर्वप्रथम आपण मटनची टेस्ट करूया. मटननी सुरुवात करूया. तांदळाची भाकरी आहे, मटन सुक्का आणि मटन ग्रेव्ही अशी त्यांनी दोन्ही दिले आहेत आपल्याला. मटनचा जो मसाला आहे तो तिखट बिलकुल नाही आहे जास्त. मटनचे पीसही एकदम सॉफ्ट आहेत. मटनचा आपण रस्सा टेस्ट करूया. कोकणी पद्धतीचा हा रस्सा आहे, अतिशय सुंदर. तर मटनची ग्रेव्ही तर ऑसम आहेच. मटनची ग्रेव्हीला जी गरम मसाल्याची चव येते ना, अतिशय सुंदर. त्याने आपल्याला मटनची नळी दिली आहे. नळी हे जीव की प्राण असतं मटन लवरसाठी. ह्यातलं आता आपण मटनची नळी जी खेचायला जी मजा आहे ना, अनबिटेबल, भारी, एकदम मजा येते. मसाला तर कमालच आहे यांचा. पैसा वसूल आहे ही मटन थाळी, बेस्ट. आपण आता चिकन ट्राय करूया. चिकन वडे आपण ऑर्डर केलेत. इथे वडा बघाल तुम्ही, मस्त फुगलाय, बेस्ट आहे असं, क्रिस्पी असा. चिकन चिकन ग्रेव्ही अतिशय सुंदर आहे, स्पायसी आहे अशी. चिकनचे पीस हे मोठे मोठे आहेत आणि सॉफ्ट आहेत. चिकनची आपण ग्रेव्ही टेस्ट करूया. चिकन आणि मटनची ग्रेव्ही बघायला गेलं तर तशी सेमच आहे थोडीफार, पण चांगली आहे, कोकणी पद्धतीची आहे, मजा आली. तर आपल्याला चिकन थाळीला पण आपल्याकडनं पैसा वसूल मिळतोय. अतिशय सुंदर अशी थाळी आहे ही. ऑसम, लाजवाब. आता आपण ही अंडा थाळी घेऊया. अंडा थाळी आपण टेस्ट करूया. अंडा थाळीमध्ये आपल्याला हा अंडा मसाला दिला. याच्यात 2 अंडी आहेत, ग्रेव्ही दिली आहे अंड्याची आणि त्यासोबत भाकरी आहे. आपण टेस्ट करूया अंडा मसाला कसा आहे. सुपर. ह्यातला जो मसाला आहे अतिशय सुंदर असा यातला मसाला आहे. वाटण कोकणी पद्धतीने बनवलं आहे. हे असं वाटत नाही की आपण अंड खातोय. अंडा मसाला पण अप्रतिम आहे. म्हणायचं असं ट्राय करूया अंडा मसाल्याचा.
हा थोडा वेगळा आहे. चिकन मटनचा जसा होता तसा नाही हा. थोडा पातळ आहे पण टेस्टी आहे. ओव्हरऑल आपल्याकडनं या हॉटेलला मिळते पैसा वसूल. सुंदर जेवण आहे. नक्की ट्राय करा काळखाई ग्रुपाला. तर इथली खासियत आहे, इथला स्टाफ हा विदाऊट चप्पलचा सर्वांना जेवण सर्व करतो. हे आपल्याला खूप आवडलं आहे. सर्व हॉटेलना मोस्टली चप्पल घालून असतात, पण इथे विदाऊट चप्पलचे हे जेवण सर्व करतात कस्टमरना. हे खूप सुंदर आहे. तर आपण या काळखाई ग्रुपाला आलो आहे. तर ही या हॉटेलची आता तिसरी पिढी चालवते. आपण यांना विचारूया. तिसऱ्या पिढीशी आपण आता बोलत आहोत. तर तुमच्या हॉटेलला किती वर्ष झाली साधारण? सर आमच्या हॉटेलला आता जवळजवळ 35 वर्ष पूर्ण होत आहे. 35 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या हॉटेलला. आणि तुमच्या इथलं फेमस असं व्हेज नॉनव्हेज दोन्ही फेमसच आहे. सर घरगुती जेवण असतं आपल्याकडे म्हणजे सगळं थाळी सिस्टम जेवण असतं. Okay. चिकन वडे, मटन वडे, व्हेज थाळी असतं, मच्छी असते. ॲज पर मच्छी जसं पॉसिबल असेल, फ्रेश असेल तर आपल्याकडे मच्छी असते. ओके. फ्रेश असेल नसेल तर आपण मच्छी प्रोव्हाइड नाही करत. ज्यावेळेला फ्रेश असेल त्यावेळेला आपण ते प्रोव्हाइड करतो. तरच तुम्ही देता. तर मंडळी, ह्यांच्या हॉटेलला हे घरगुती पद्धतीचं जेवण म्हणतात. ही यांची खासियत आहे. म्हणून ह्या 35 वर्षात त्यांनी एवढं नाव केलंय की लोक शोधत ह्यांचं हॉटेल येतात. आणि अतिशय सुंदर चव असते यांच्या हॉटेलला. तर आता आपण इथल्या कस्टमरना विचारूया. हे चिपळूणवरनं खेडला आले जेवायला. इथल्यांना जेवण कसं वाटलं? तर इकडचं जेवण म्हणजे एकदम आपल्या घरगुती जेवणासारखंच आहे. तुम्हाला अजिबात कसलाही त्रास होणार नाही. जेवणाचं एवढं चांगलं जेवण आहे आणि चविष्ट आहे, उत्तम आहे. त्यानंतर आपली अशी प्राईस पण यांची कमी आहे. अशी काय एकदम हेवी अशी प्राईस नाही आहे. आणि आम्ही मित्र कधी कोकणात आलो की पहिले इथे काय ग्रुपाला थांबतो. धन्यवाद. तर बघितलं असेल तुम्ही यांचा रिव्ह्यू. अतिशय घरगुती पद्धतीचं त्यांचं जेवण आहे, म्हणून सगळ्यांना आवडतं इथलं जेवण.